नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. तर मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना म्हटलं की सर्वच महिलांना उत्सुकता लागते, ती म्हणजे रक्षाबंधनची. सणांचं महत्त्व केवळ मिठाई, सजावट किंवा कपड्यात नसतं. सणाचं खरं सौंदर्य असतं त्या दिवसामागच्या भावनेत, परंपरेत आणि नात्यांच्या गाठी. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात येतो. सर्वच महिलांच्या आवडीचा रक्षाबंधन हा सुंदर सण आहे, जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो. ही फक्त परंपरा नाही, तर आयुष्यभराचं नातं जपण्याचं वचन आहे. 9 ऑगस्ट वार शनिवार रोजी रक्षाबंधनाचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आयुष्यभर चांगलं आरोग्य राहावं अशी प्रार्थना करत असते. मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या भावासाठी करण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. तो तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी केलात तर तुमच्या भावाला आयुष्यभर यश, आरोग्य आणि संकटांपासून रक्षा मिळेल असं मानलं जातं. या उपायाने तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये एकही संकट राहणार नाही, त्याच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे एक बहीण म्हणून हा उपाय सर्वच महिलांनी नक्की करावा. तर मैत्रिणींनो, आपण रक्षाबंधन का साजरी करतो त्या पाठीमागे एक पौराणिक कथा आहे. महाभारताच्या काळातील ही गोष्ट आहे. एकदा श्रीकृष्णाला युद्धात हाताला जखम झाली, रक्त वाहू लागलं आणि आजूबाजूचे लोक उपचार शोधत होते. त्याच वेळी द्रौपदीने एकही क्षण न घालवता आपल्या साडीचा एक तुकडा फाडला आणि कृष्णाच्या मनगटावर बांधला. तो साधा कपड्याचा तुकडा नव्हता, तो बहिणीच्या प्रेमाचा, काळजीचा आणि रक्षणाचा प्रतीक होता. कृष्णाने तेव्हा मनोमन ठरवलं, ही फक्त बांधणी नाही, हा माझ्या बहिणीचा, माझ्यावरचा विश्वास आहे आणि याची मी नेहमी रक्षा करेन. पुढे जेव्हा कौरवांनी द्रौपदीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णानेच तिला वाचवलं. ही घटना रक्षाबंधनाच्या परंपरेचा आधार मानली जाते. धागा लहानसा असतो, पण त्यातल्या भावनेची ताकद खूप मोठी असते. आजही आपण ही परंपरा तितक्याच प्रेमाने पाळतो. बहिणीच्या डोळ्यात त्या दिवशी एक वेगळाच आनंद असतो आणि भावांच्या चेहऱ्यावर एक समाधान. ही फक्त भावंडांची भेट नाही, तर नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, यशासाठी आणि सुखासाठी मनोमन प्रार्थना करते. भाऊ तिला गिफ्ट देतो, पण खरी भेट म्हणजे तो दिलेला सुरक्षितेचा शब्द. तुझ्यावर संकट आलं तर मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा राहीन. बघा, या एका वाक्यामध्ये किती ताकद आहे. हा उपाय परंपरेत बसतो आणि श्रद्धेने केल्यास भावाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो असं मानलं जातं. तर रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. एक छोटीशी थाळी घ्या, त्यात कुंकू, अक्षदा, गंगाजल, एक लहान नारळ आणि राखी ठेवा. त्या थाळीमध्ये 1 किंवा 2 दिवे सजवा. तुमच्या भावाला घरातील देवघरासमोर किंवा स्वच्छ ठिकाणी बसवावे. त्याच्या उजव्या हातामध्ये एक छोटासा नारळ धरून बसायला सांगावे. नारळावर थोडं गंगाजल शिंपडावं, त्याने तो नारळ पवित्र होतो. उजव्या हाताच्या अंगठ्याने भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा. त्या टिळ्यावर थोडी अक्षदा लावावी. या अक्षदा शुभतेचं आणि प्रगतीचं चिन्ह मानले जाते. आता भावाच्या मनगटावर राखी बांधा. मनात एकच विचार ठेवा, माझा भाऊ सदैव सुखी, निरोगी आणि यशस्वी राहो आणि त्याच्यावर कोणतंही संकट येऊ नये. त्याच्या आयुष्यातील सर्वच अडचणींचा नाश होऊ दे. त्याच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. त्याच्या आयुष्यात भरभराटी येऊ दे. अशी प्रार्थना केल्यानंतर राखी बांधून झाल्यावर भावाच्या हातातील तो नारळ घ्या आणि देवघरात ठेवा. देवघरात ठेवणे शक्य नसेल तर वाहत्या पाण्याला सोडला तरी चालतो. असं मानलं जातं की हा नारळ भावाच्या आयुष्यातील अडथळे शोषून घेतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. या नारळाच्या उपायाने भावाच्या आयुष्यातील सर्व अडचणी, नकारात्मकता नष्ट होऊन सर्व काही मनासारखे व्हायला सुरू होईल. बघा मैत्रिणींनो, नारळाला हिंदू संस्कृतीत श्रीफळ म्हणतात. तर इथे श्रीफळ मधील श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे प्राप्ती.
तो घरात ठेवणं म्हणजे सुख, समृद्धी आणि चांगलं आरोग्य घरात आणणं होय. राखी बांधताना भावाच्या मनगटावर बांधलेला धागा केवळ प्रतीक नाही, तो भावंडांच्या मनाला जोडणारा धागा आहे. तर मैत्रिणींनो, नात्याची खरी किंमत काय असते? रक्षाबंधनाचा खरा अर्थ हा फक्त गिफ्ट्स किंवा मिठाई घेणे नाही, तो आहे एकमेकांसाठी उभं राहणं, संकटात साथ देणं आणि आयुष्यभर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं. द्रौपदी आणि कृष्णाच्या कथेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. जेव्हा नातं प्रेमावर आणि विश्वासावर उभं राहतं तेव्हा तो धागा कुठल्याही संकटापेक्षा मजबूत असतो. तर या रक्षाबंधनाला फक्त राखी बांधू नका, तर या छोट्याशा उपायाने भावाच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धीची गाठही बांधा. आणि राखीचा धागा जरी लहान असला तरी त्यातलं प्रेम आणि आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. तर मैत्रिणींनो, नारळाचा हा छोटासा उपाय तुम्ही प्रत्येकीने करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.